नमस्कार. मी डॉक्टर पायल सेहत का सफर या आपल्या YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. बाळाचा जन्म हा प्रत्येक आईसाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण असतो. पण काही वेळा प्रसूतीनंतर आईला उदासीनता, नैराश्य वाटायला लागू शकतं. ह्यालाच आपण पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा प्रसूतीनंतरचे नैराश्य असे देखील म्हणू शकतो. याच्या लक्षणांमध्ये आपल्याला काय-काय लक्षणं दिसतात? तर ह्यामध्ये आपल्याला आईची एकाग्रता कमी वाटायला लागू शकते. आईला जास्त उदासीनता आणि नैराश्य येऊ शकतं. बाळाबद्दल आई जास्त भीती आणि चिंता बाळगू शकते. आईला भूक कमी लागू शकते, झोप कमी किंवा झोप जास्त देखील लागू शकते. काही कारण नसताना वारंवार आईला रडायला देखील येऊ शकतं आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये असे देखील दिसून आले आहे, की बाळाला किंवा आईला इजा करून घेण्याचा विचार सुद्धा आईच्या मनात येऊ शकतो. तर ह्यात महत्त्वाचं म्हणजे असं असतं, की आईची काही चूक नसते. ही एक वैद्यकीय समस्या आहे. ज्याचा वैद्यकीय उपचाराने आपण पूर्णपणे नियंत्रण करू शकतो. तर ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर पेशंटला योग्य प्रकारे उपचार द्यायचा आहे. कुटुंबाचा आधार हवा असतो अशा पेशंटला. त्यांना कुटुंबाचा योग्य प्रकारे आधार मिळायला पाहिजे आणि समुपदेशाने या समस्याचा पूर्णपणे नियंत्रित करून आपण आईला पुन्हा एकदा निरोगी आणि आनंदी जीवन जगायला मदत करू शकतो. तर तुम्हाला किंवा तुमच्या आसपास कोणाला या प्रकारची लक्षणे दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.